महाराष्ट्र केसरीमध्ये मोठा वाद झाला। आता सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत, याच्यावर वेगवेगळे टीका देखील केले जात आहेत। माझ्यासोबत सध्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवेजी आहेत। तुम्ही काल संपूर्ण कुस्ती पाहिली असेल, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी घटना घडली, पंचांना थेट लात मारण्यात आली। आता सध्या काय कारवाई केली जाते त्या मल्लावर आणि पुढे कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? खरं तर काल पंचांना लात मारल्यानंतर आमचे 105 पंच मॅटवरच तिथं आंदोलन केलं, 1 तास बसले होते आणि संपूर्ण पंचांची इच्छा होती की शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवरती कारवाई करावी, गुन्हे दाखल व्हावेत आणि ते पंच उठत नव्हते। परंतु आमचे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदासजी तडस ते तिथे स्वयंसिद्ध आले, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी पंचांची चर्चा केली। शिवराज आता 8 दिवसामध्ये कामाला लागणार आहे आणि महेंद्र गायकवाडची पण रेल्वेची ट्रायल झालेली। खरं तर हे वादविवाद होतच असतात, परंतु त्यांच्यावरती गुन्हे दाखल आम्ही रात्री केले असते तर कुठंतरी त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांना नोकरी मिळाली नसते किंवा नोकरी मिळाली असते, पण त्याला निकाल लागून तोपर्यंत वेळ लागला म्हणून आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाही केले। परंतु आम्ही सर्व कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष यांनी एकत्रित निर्णय घेऊन या दोघांवरती 3-3 वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण मात्र असं ज्या पद्धतीने तुम्ही ती मॅच बघितली, खरंच तो निर्णय चुकीचा देण्यात आलेला होता? नाही, मला असं वाटतं की शिवराजचं बी सकाळी मी बाईट पाहिली, शिवराजच्या वडिलांची पाहिली, आईची पाहिली, तर त्यांचं म्हणणं आहे की पंचावर सुद्धा कारवाई केली पाहिजे। मला असं वाटतं की शिवराजला जर पंचाविरुद्ध आक्षेप असेल, महेंद्रला पंचाविरुद्ध आक्षेप असेल तर त्यांनी कुस्तीगीर संघाकडे अर्ज करावेत। कुस्तीगीर संघाकडे अर्ज केल्यानंतर त्या संपूर्ण व्हिडिओची साईड पंच असेल, मुख्य पंच असेल, या सगळ्या गोष्टींची शहानिशा केली जाईल, एक कमिटी नेमली जाईल आणि याच्यामध्ये जर पंचदोषी आढळले तर 100% पंचावर पण कारवाई केली जाईल। सध्या आरोप प्रत्यारोप होत आहेत। काका पवार असतील, चंद्रहार पाटील असतील, डबल महाराष्ट्र केसरी, त्यांनी तर थेट म्हणले की त्या पंचाला थेट गोळ्या घालल्या पाहिजे। ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय दिला, त्यांच्या वेळेस सुद्धा अशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला होता। नाही, पहिलवान आमचा गरम डोक्याचा असतो। शिवराजने काल लात मारल्या, आज नाही का चंद्रहारनी उद्युक्तपणे गोळ्या घाल्या म्हटलं, पण ते आमचेच आहेत। म्हणजे शिवराज असो, चंद्रहार असो, काका पवार असो, हे आमचेच आहेत आणि आज जर ते रागाने बोलत असले तर ते उद्या आमच्याशी गोड होणार आहेत, त्यामुळे नो कमेंट्स। आता त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई करणार आहात का? ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं बघितलं असेल, तुमच्यापर्यंत काही तक्रारी पोचलेत? नाही, एक तुम्हाला मी सांगतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून, कुस्तीगीर संघ हा नियमाने बांधलेला आहे। जागतिक संघटनेचे नियम महाराष्ट्र कुस्तीगीर संघाला लागू झालेले आहेत आणि यानंतर ज्या चुकीच्या गोष्टी घडतील त्या गोष्टीला नाही का पायबंद घालण्यासाठी जे चुकतील त्याच्यावरती 100, मग ते पंच असो, पदाधिकारी असो किंवा कुस्तीगीर असो, यावरती कठोर कारवाई महाराष्ट्र कुस्तीगीर संघ 100% करेल। असे सुद्धा आरोप होत आहेत की या सगळ्यामध्ये राजकारण होतंय आणि ज्या पद्धतीने निकाल दिले जात आहेत, कुठेतरी म्हणजे सातत्याने आपण बघतोय, गेले काही आपण महाराष्ट्र केसरी बघितले की प्रत्येक महाराष्ट्र केसरी कुठेतरी आरोप प्रत्यारोप वादात हे नेहमीच। नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे। आतापर्यंत 66 महाराष्ट्र केसरी झाले असतील तर त्यातले निम्मे महाराष्ट्र केसरीला असे वादविवाद झालेले, कारण जो हरणारा पैलवान आहे तो हरणारा पैलवान काहीतरी कारण सांगत असतो आणि कारण सांगितल्यानंतर ते वादविवाद तयार होत असतात। परंतु आमचा कुस्त्या खेळच असा आहे की त्याच्यामध्ये सगळे रांगडे पैलवान असतात आणि असं काय झालं की ते लगेच वादावादीला उतरतात, परंतु तो निर्णय अंतिम झालेला असतो आणि एकदा निर्णय अंतिम झाला तर त्याला कोण बदलू शकत नाही। मग आता याच्यामध्ये कुठलीही बदल होणार नाही आणि जे आरोप चालू आहेत ते फक्त आरोप प्रत्यारोपच राहणार। ते आरोप प्रत्यारोप राहतील आणि आम्ही सगळे पैलवान अजून 2-4 महिने पुन्हा एकत्र येऊ। अर्थात जर आपण बघितलं तर हे आरोप आहेत, परंतु अजून सुद्धा कुठेही गुन्हा दाखल झालेला नाही आहे। या मल्लांचं भविष्यात नुकसान होऊ नये, कारण जर आपण बघितलं तर क्षीरसागरला कुठेतरी रेल्वेत नोकरी लागणार आहेत आणि दुसरीकडे गायकवाडला महानगरपालिकेत देखील नोकरी आहे। जर गुन्हा दाखल झाला तर भविष्यात यामुळे त्यांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। मात्र त्या दृष्टिकोनाने आतापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आहे। मात्र आता जो निर्णय झालेला आहे त्याच्यावर काही करता येणार नाही आणि भविष्यात आम्ही पुन्हा सगळे एकत्र येऊ असं देखील या ठिकाणी ते म्हणतात। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।